श्रोते हो नमस्कार. नागपूर आकाशवाणीवरील दृष्टिक्षेप या मुलाखतीच्या कार्यक्रमात मी वीणा डोंगरवार आपलं हार्दिक स्वागत करते. आजच्या कार्यक्रमात आपण जलशक्ती अभियान कॅच द रेन या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत. कॅच द रेन ही जलसंवर्धनासाठीची लोकचळवळ आहे. पावसाचं पाणी जिथं पडतं तिथं साठवणं आणि जलस्रोतांचं संवर्धन करणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत दूरध्वनीवरून आहेत जनकल्याणकारी समिती नागपूर या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष सुमंत पुणतांबेकर. ही स्वयंसेवी संस्था सर्वांगीण ग्राम विकासाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा, उमरेड आणि रामटेक तालुक्यातल्या जवळपास 42 गावांमध्ये त्यांचं हे कार्य चालतं. पुणतांबेकर सर, नागपूर आकाशवाणीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम हे सांगा की जलशक्ती अभियान कॅच द रेन ही नेमकी काय संकल्पना आहे? सध्या पाण्याची जी दुर्भिक्षता लक्षात घेतो आपण, तर ते पाहताना असं लक्षात येतं की काही ठिकाणी भरपूर पाऊस होतो आणि काही ठिकाणी अजिबात होत नाही. तर जो पाऊस ज्या ठिकाणी पडतो त्याला तिथेच अडवून, त्याला तिथे थांबवून, त्याला साचवून, त्याचा आपल्याला ज्या ठिकाणी हवा त्या ठिकाणी त्याचा वापर आपण करायला पाहिजे, ह्या मागची ही संकल्पना आहे. कारण जे पाणी येतं ते जर साचवलं नाही तर ते वाहून जाणार आणि त्याचा उपयोग आपल्याला होणार नाही. आणि ज्या ठिकाणी पाण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ते आपल्याला नेता येईल अशा दृष्टीने कॅच द रेन, की पाऊस जो आहे तो एक सगळ्यात महत्वाचं संसाधन आहे गोड्या पाण्यासाठी. बाकी जे पाणी 98% पाणी जगात जे अवेलेबल आहे ते सगळं खारं पाणी आहे. त्याच्यामुळे पावसाचं पाणी थांबवणं आणि त्याचा मानवांसाठी आणि जनावरांसाठी तसंच वृक्षवल्लींसाठी उपयोग करणं, त्यासाठी कॅच द रेन ही संकल्पना. अच्छा, या संकल्पनेचं घोषवाक्य आहे कॅच द रेन व्हेअर इट फॉल्स व्हेन इट फॉल्स. तर यामागील नक्की विचार काय आहे? त्याच्यामध्ये असं आहे की व्हेअर इट फॉल्स, म्हणजे ज्या ठिकाणी पाऊस पडतो, आता मी सांगितलं त्याप्रमाणे काही ठिकाणी पाऊस पडतो, काही ठिकाणी नाही पडत. सगळ्या ठिकाणी सर्वच वेळी पाऊस पडतो असं पण नाही. त्यामुळे जिथे पाऊस हा पडतो तिथेच त्याला अडवायचं आणि जेव्हा जेव्हा हा पाऊस पडेल तेव्हा तेव्हा आपण ते पाणी अडवण्यासाठी तयार राहायला पाहिजे. हे याच्या मागचा हा उद्देश आहे. आपल्या भारतासारख्या देशामध्ये जवळपास 4 ते 5 महिने पाऊस पडतो. इतक्या मुबलक प्रमाणामध्ये पाऊस पडत असताना आपल्या देशामध्ये जलसंधारण कशासाठी महत्वाचं आहे? मूळ प्रश्न हा आहे की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा जगात सगळीकडे फार गंभीर बनलेला आहे. तर आपल्या देशामध्ये इतका भरपूर पाऊस होतो. नागपूरचा जर विचार केला तर 1350-1400 मिलीमीटर पाऊस वर्षाला होतो. पण हा पाऊस आपल्याला म्हणावा तितका कामात येत नाही, कारण पडलेला पाऊस नदी नाल्यांद्वारे वाहून जातो आणि शेतीला त्याचा जेव्हा पाहिजे तेव्हा उपयोग होत नाही. अतिवृष्टीमुळे नुकसान होतं किंवा कमी वृष्टीमुळे पण, दुष्काळामुळे पण त्याचं नुकसान होतं. तर याचा नियंत्रित वापर आपल्याला करता आला पाहिजे. या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. कारण देशामध्ये पाऊस असून सुद्धा जर लोकांना मिळत नसेल तर तो गंभीर चिंतेचा विषय आहे. ह्या पडणाऱ्या पावसाचा जो आपल्याकडे निसर्गाने भारताला दिलेलं हे दान आहे की तुमच्याकडे हा एवढा भरपूर पाणी आहे, त्याचा योग्य वापर करा. म्हणून आपल्याला आपल्या देशात जलसंधारणाचं अनन्यसाधारण महत्व आहे. आपण जेव्हा बाकीच्या देशांकडे बघतो, त्यांच्याकडची परिस्थिती लक्षात घेतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्यावर निसर्गाने खूप कृपा केलेली आहे आणि ह्याचा जर आपण बरोबर वापर केला नाही तर आपण आपल्यासारखे करंटे आपणच राहू. या जलसंधारणाचे काय नेमके फायदे आपण सांगू शकाल? प्यायचं पाणी जे आहे, हे प्यायचं पाणी मानवाला तर लागतंच, जनावरांना लागतं, शेतीला लागतं, वृक्षवल्लींना लागतं. ह्याचं प्रमाण कमी आहे. आपल्याकडे काही 12ही महिने पाऊस पडेल अशी परिस्थिती नाहीये. पावसाचा एक ठराविक मौसम आहे, त्या मौसमामध्ये, त्या हंगामामध्येच तो पाऊस पडत असतो. पण आवश्यकता ही नेहमीच राहते. लोकांना म्हणा, सगळ्यांना या पाण्याची आवश्यकता ही वर्षभरच राहते. तर हे पाणी आणायचं कुठून? तर पाण्याचे 2च स्रोत आहेत. एक पावसाचा आहे किंवा मग हिमालयासारख्या डोंगरांवरनं पर्वतरचीतनं उतरणारे जे पाणी आहे, नद्यांचं स्वरूप घेतं, ते एक आहे. पलीकडे आपल्याकडे नाहीये. आणि हे पाणी जर जमिनीमध्ये आपण मुरवलं तर ग्राउंड वॉटरमध्ये आतल्या आत ते पाण्याचं तिथे त्याची भूमिगत साठवणूक होऊ शकते आणि मग आपण वेगवेगळ्या प्रकारे कूपनलिका आहेत किंवा अन्य काही पंप वगैरे लावून आपण ते पाणी आपल्याला हवं तेव्हा आपण काढून घेऊ शकतो. त्याच्यामुळे भूजल पातळीवर जेव्हा आम्ही काम केलंय की एक छोटे छोटे नदी नाले आहेत, ओढे आहेत, त्यांच्यावर आम्ही बंधारे बांधले. जवळपास जनकल्याणकारी समितीच्या माध्यमातून 35 बंधाऱ्यांचं काम आम्ही केलंय आणि काही तलाव पण त्यांचं पुनरुज्जीवन केलंय. होतं काय की इथे बंधाऱ्यांमुळे पाणी साचतं आणि काही काळानंतर ते पाणी जमिनीमध्ये मुरतं. तर अनुभव असा आमचा आलाय की ज्या ज्या ठिकाणी आम्ही हे बंधारे असे बांधले छोटे छोटे,
त्या आजूबाजूच्या विहिरींची पाण्याची पातळी 5-5, 6-6 मीटर पर्यंत वाढली आहे. म्हणजे हे पाणी त्या शेतकऱ्यांना जे पूर्वी समजा सप्टेंबर, ऑक्टोबर पर्यंतच मिळायचं पावसाचं पाणी, त्याच्यानंतर आता त्यांना त्या एप्रिल, मे पर्यंत सुद्धा ते पाणी त्यांच्याजवळ उपलब्ध राहतं. त्याच्यामुळे आपल्याला जेवढं पाणी आपण जमिनीमध्ये मुरवू आणि जेवढी भूजल पातळी वाढेल तेवढा त्याचा फायदा सगळ्यांना होऊ शकतो. म्हणजे शेतकऱ्यांसाठी हे कॅच द रेन अभियान फार महत्त्वपूर्ण आहे असं आपण म्हणू अत्यंत शकतो. महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. कारण तो जो सोर्स आहे आपल्याकडे, तर नद्यांचं जे प्रमाण आहे त्या नद्या मोठ्या नद्या फार कमी आहेत. जशी गंगा, यमुना वगैरे ह्या ज्या मोठ्या नद्या आहेत, हुबळी वगैरे सारख्या, ब्रह्मपुत्रा सारख्या, त्या आपल्याकडे नाहीत. पण आहे त्या संसाधनातनं जर आपण त्यांचं पाणी समुद्राकडे जाण्यापासून थांबवलं, कारण एक छोटी नदी मोठ्या नदीला मिळते, ती अजून मोठ्या नदीला मिळते आणि हे सगळं पाणी नंतर समुद्रामध्ये वाहून जातं. मोठ्या प्रमाणामध्ये गोड्या पाण्याची ही एक प्रकारची नासाडी होते. हे आपण गोडं पाणी जर थांबवलं, ते जमिनीमध्ये मुरवलं, तर मानवाला आपल्याला हवं तेव्हा ते पाणी आपल्याला काढून घेता आलं पाहिजे. आणि ज्यावेळेला त्याची अत्यंत आवश्यकता असते, प्रत्यक्षात जेव्हा उन्हाळ्यामध्ये म्हणा वगैरे, त्यावेळेला हे पाणी आपल्या कामी येऊ शकतं. आपण पाहतो की उन्हाळ्यामध्ये ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागातही खूप प्रमाणात पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो. तर कॅच द रेन ह्या अभियानामुळे या समस्येवर आपण कशा प्रकारे मात करू शकू? शहरामधली आणि ग्रामीण भागातली परिस्थिती वेगळी आहे. ग्रामीण भागामध्ये जे मोकळी शेतं असतात, मोकळ्या जमिनी असतात, त्या ठिकाणी पाऊस पडतो आणि तिथे मुरायची शक्यता जास्त असते. पण शहरामध्ये जरी पाऊस पडत असला तरी ते पाणी डांबरी म्हणा, सिमेंटचे रस्ते म्हणा, त्याच्यावरनं ते पाणी वाहून जातं. ते प्रत्यक्ष त्या शहराच्या कामात येत नाही, कारण तेच पाणी वाहून पुढे मग नदी नाल्यांना जाऊन पुढे मिळून जातं. शेतीमध्ये त्यांना जेव्हा पाणी हे मिळतं, तर ग्रामीण भागामध्ये पाण्याची उपलब्धता अधिक चांगल्या प्रकारे राहू शकते. पण त्यासाठी ते पाणी टिकून राहावं, शहराच्या कामात यावं, यासाठी विशेष प्रयत्नांची आपल्याला आवश्यकता राहते. आता विशेष प्रयत्न म्हणजे काय, की आपण ज्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतो, मोठे मोठे जे घरं आहेत, मोठ्या मजल्यांच्या बिल्डिंग आहेत, त्या ठिकाणी जे पाणी पडतं हे सगळं ते संकलित करून त्याच्यातला कचरा वगैरे बाजूला करून जर आपण त्याला जमिनीमध्ये मुरवायचे प्रयत्न करू शकतो. छतावर पडणारं पाणी त्याच्यातला कचरा काढून ते गोळा करून जमिनीमध्ये मुरवायचं. शहरातल्या सुद्धा जमिनीच्या पाण्याची पातळी, जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढू शकते, असा हा प्रयोग आहे आणि हा अत्यंत कमालीचा यशस्वी झालेला आहे. खेड्यांमध्ये जरी रेन वॉटर हार्वेस्टिंगची गरज नसली तरी खेड्यांमध्ये वेगळ्या पद्धतीने, म्हणजे बंधारे वगैरे बांधून नाल्यांवर, ओढ्यांवर पाणी अडवून जिरवू शकतो. तसं शहरामध्ये ते जरी करता येणं शक्य नसलं तरी आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगने सुद्धा ही आपण भूजलाची पातळी वाढवू शकतो. शासनाच्या सुद्धा खूप योजना आहेत जलसंधारणासाठी. तर या योजनांचा खरोखर फायदा होतो का आणि या योजना कोणत्या आहेत? खूप झालंय. याच्यामध्ये असं आहे की आपले सध्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस, हे जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, किंबहुना त्यांच्या अगोदर सुद्धा सुधाकरराव नाईक जेव्हा मुख्यमंत्री होते, त्यावेळेला या दोघांनीही त्यांच्या कार्यकाळामध्ये पाणी अडवा, पाणी जिरवा मोठ्या प्रमाणामध्ये ही योजना त्यावेळेला राबवली होती. देवेंद्रजींनी मला वाटतं साधारणपणे 35,000च्या वर वेगवेगळ्या प्रकारची तळी लातूर सारख्या भागामध्ये त्यावेळेला बनवली होती. आणि जो लातूर सारख्या भागात पाण्याचा भीषण प्रश्न होता, जिथे रेल्वे गाडीनी सुद्धा आपल्याला पाणी पुरवावं लागायचं, रेल्वे वॅगन्सनी पाणी पुरवावं लागायचं लोकांना पिण्यासाठी, त्या ठिकाणी नंतर ती परिस्थिती राहिली नाही, कारण तिथली भूगर्भाच्या पाण्याची पातळी ही वाढली, बऱ्या प्रमाणात वाढली. त्याच्यामुळे सरकारने यामध्ये अत्यंत चांगला पुढाकार घेतलेला आहे आणि ह्यासाठी लोकांचं प्रबोधन पण होत असतं. वेगवेगळ्या परिषदांमधनं, वेगवेगळ्या परिसंवादांमधनं किंवा जे ह्या पाण्याचे जे विशेषज्ञ आहेत त्यांच्या माध्यमातून आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ वगैरे, आपले नागपूर विद्यापीठ आहे, गडचिरोली विद्यापीठ आहे, यांच्या माध्यमातून जनजागृतीचं काम मोठ्या प्रमाणात होत असतं. सरकारच्या या योजना फक्त शेततळ्यापुरता नाही आहेत, लोकांमध्ये जागृती आणणे, पाण्याचा योग्य वापर, पाण्याचं संधारण करणे आणि पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवणे, पाण्याची गुणवत्ता टिकवून ठेवणे, याबद्दल सरकारच्या खूप योजना कार्यान्वित असतात. शासनाच्या कोणत्याही योजना तेव्हाच यशस्वी होऊ शकतात जेव्हा सामान्य माणसाची त्याला साथ लाभेल. तर सामान्य नागरिकांनी या जलसंवर्धनासाठी किंवा जलसंधारणासाठी काय करायला हवं असं आपण सांगाल? एक तर आपल्या घरी आपण बघतो, सगळीकडे चर्चाही होत असते की आपल्या घरी आपण पाणी भरून ठेवतो, हंड्यांमधनं म्हणा, बादल्यांमधनं म्हणा, माठामध्ये म्हणा, रांजणामध्ये म्हणा. तर हे पाणी भरल्यानंतर आजचं पाणी आपण दुसऱ्या दिवशी पुन्हा नळ येणार म्हणून त्याला फेकून देतो. कारण काय म्हणतो, ते पाणी शिळं झालं. म्हणजे पाणी शिळं होत नसतं. समुद्रामध्ये, तलावांमध्ये, नद्यांमध्ये जे पाणी असतं तेच पाणी असतं जे आपल्या घरी असतं. हे पाणी जे फेकून देण्याची जी सवय लोकांना लागली आहे, ती लोकांनी थोडा त्याला आळा घालायला हवा. ते पाणी फेकून द्यायचं नाही, ते स्वच्छ करून त्याच्यावर योग्य प्रकारे कापड झाकून किंवा त्याच्यावर झाकण ठेवून ते पाणी आपल्याला दिवसेंदिवस वापरता येऊ शकतं. सर्वसामान्य माणूस त्याच्या आटोक्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्यातली ही एक महत्वाची गोष्ट आहे.
दुसरी असं की आपण जे पाणी पितो, आता एखाद्याला आपल्या घरी कोणी पाहुणे आले, आपण त्यांना पाणी देताना ग्लासभर पाणी देतो, ते थोडेसे 2 घोट पितात आणि बाकीचं आपण फेकून देतो. असं न करता सुरुवातीलाच जर अर्धा ग्लास पाणी घेतलं तर उरलेला अर्धा ग्लास वाया जाणार नाही. हे त्याच्यामागची एक भावना आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या रोजच्या जीवनामध्ये असतात. त्या गोष्टींकडे जर आपण बारकाईने पाहिलं तर आपण एक नागरिक म्हणून, एक छोटासा समाजाचा घटक म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाण्याची बचत करू शकतो. आणि आता कार वगैरे धुतात शहरांमधनं, गाड्या धुतात, तर त्यासाठी बादल्या पाणी त्याच्यामध्ये वापरलं जातं किंवा असं पाईप लावून त्या गाड्या धुतल्या जातात. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची नासाडी होते. पण आता एखाद्याच बादलीत जर ते पाणी घेऊन चांगल्या कपड्यांनी वगैरे पुसवलं तर त्याच्यामध्ये कमीत कमी 5-6 बादल्या पाणी आपण तसंच वाचवू शकतो. प्रत्येकाने आपण आपल्या सकाळी उठल्यापासून, म्हणजे अगदी दात घासतो आपण तेव्हापासून रात्री झोपेपर्यंत कुठे कुठे पाण्याची बचत करू शकतो त्याचा विचार करायला पाहिजे. दात घासताना इकडे दात घासणं चालू आहे आणि तिकडे नळ वाहून राहिलाय, बेसिनचा नळ वाहतोय, अशी परिस्थिती असू नये. ह्या छोट्या गोष्टी आपल्या प्रमाणावर, आपल्या पातळीवर आपण पाण्याची बचत अशी करू शकतो. म्हणजे पाण्याचा काटकसरीने जर आपण वापर केला तर अगदी बरोबर सांगितलं तुम्ही. काटकसरीने जर वापर केला तर जसं आपण म्हणतो, हे पाणी, हे वाचवलेलं पाणी आहे, हे एक प्रकारे कमावलेलं पाणी आहे आपण असं म्हणू शकतो. जे वाचतं ते कमावलं आहे आपण, पुन्हा ते वाया नाही गेलेलं. म्हणजे भविष्यात आपण संपत्तीसारखा तिचा वापर करू शकू. तसं होणार आहे. आणि सगळेजण बोलताना आपण ऐकलंही असेल की लोक म्हणतात की याच्या पुढचं जे महायुद्ध होईल ते पाण्यासाठी होईल. ज्याच्याकडे पाण्याचा सर्वात जास्त साठा राहील तो देश त्यावेळेला सर्वात धनवान समजला जाईल, तो समाज सर्वात धनवान समजला जाईल, अशी ती लोकांची संकल्पना आहे. लोकांमध्ये जागृती येते आहे हळूहळू, पण त्याला थोडा वेळ लागेल. आणि मुख्य म्हणजे मला असं वाटतं की शालेय शिक्षणातनं पहिलीच्या दुसरीच्या विद्यार्थ्यांना आपण जर शिकवलं की बाबा पाण्याचा जपून वापर कसा करावा वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत नागरिकत्वाच्या, त्यांना सांगितलं तर येणारी पिढी जी आहे, पुढील पिढी, ती याबद्दल खूप जागृत राहील आणि त्याचा आपल्या देशाला म्हणा, संपूर्ण समाजाला म्हणा, चांगल्यापैकी फायदा होऊ शकतो. सर, कॅच द रेन हे जे जलशक्ती अभियान आहे, तर आपल्या आकाशवाणीच्या श्रोत्यांसाठी त्या अनुषंगानं काही आवाहन करू इच्छिता का, काही संदेश देऊ इच्छिता का? संदेश, लोक आजकाल समजदार झाले आहेत. सोशल मीडिया पण लोकांच्या समोर असतो. फेसबुक म्हणा, व्हॉट्सअप किंवा अन्य जे सोशल मीडिया आहेत त्यावरनं लोकांची वाढली आहे या प्रश्नाबद्दल. याच्यामध्ये वादच नाही. आणि ह्या माध्यमांचा चांगल्या प्रकारे उपयोग करून लोकांनी हा पाणी वाचवण्याचा किंवा कॅच द रेन जी संकल्पना आहे याचा व्यापक प्रसार करावा असं मला वाटतं. तर लोकांना माझी सगळ्यांना एकच विनंती आहे की स्वतः तर पाण्याचा सुयोग्य वापर करा, पाणी वाचवा आणि इतरांनाही तसं करण्यासाठी प्रवृत्त करा. आजकाल आपण असं पाहतो की पावसाचा जो लहरीपणा खूप वाढलाय. आता जुलै महिना सुरू आहे, जून पासून आता अर्धा जुलै झालाय, पण अजून म्हणावा तसा पाऊस या भागात झाला नाही. पण त्याच वेळेला जर आपण पाहिलं तर मुंबईकडे, पूर्ण दिल्लीमध्ये 1 वर्षात जेवढा पाऊस पडतो तेवढा 3 दिवसामध्ये मुंबईत पाऊस पडला. एखाद्या ठिकाणी पडला तर इतका पडतो आणि काही ठिकाणी अजिबातच पडत नाही. तर हे जे हवामानातले बदल होऊन राहिले आहेत त्यामुळे हे होत आहे. बरेच लोक त्याला ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणतात किंवा वातावरणातली उष्णता वाढली आहे त्याच्यामुळे हिमनग वितळतात, त्याचं बाष्पीभवनाचा त्याच्यावर परिणाम झालेला आहे. या सगळ्या गोष्टींचा जर समग्र विचार केला, कारण जास्त आपण खोलात जाऊ नये, पण हवामान बदल होतो आहे हे सगळ्यांना जाणवत आहे. पूर्वी साधारणपणे मला आठवतं 10-12 वर्षापूर्वी उन्हाळ्याच्या वेळेला आपण 44-42 डिग्री टेम्परेचर पर्यंत आरामात आपण राहू शकत होतो. लहानपणी तर आम्ही तेवढ्या तापमानामध्ये बाहेर खेळायला पण जात होतो. पण आजची परिस्थिती अशी आहे की ते वाढत 1-2 डिग्री वर्षाला वाढत हळूहळू आता 47-48 डिग्रीच्या पर्यंत ते तापमान गेलेलं आहे. आणि हा भयंकर परिणाम याचा त्या पावसावर पण होतोच, कारण ही सगळी साखळी एकमेकांशी निगडीत आहे. तापमानातला बदल, हवामानातला बदल, वातावरणामध्ये असलेल्या वेगवेगळ्या वायूंचा परिणाम आणि उत्सर्जनाचा परिणाम, सगळ्या गोष्टींचा सहसंबंध आहे एकमेकांशी. या सगळ्यांचा एक एकत्रित परिणाम आपण या हवामान बदलामध्ये पाहतोय. आणि त्यामुळे आपल्याला विशेष काळजी घेणं जास्त आवश्यक आहे, कारण पुन्हा हे हवामान कसं बदलेल, काय बदलेल याचा आत्ताच अंदाज करता येत नाहीये. पण आपण तयारी आतापासूनच केलेली बरी राहील असं मला वाटतं. श्रोतेहो, पाऊस हा निसर्गाची अमूल्य देणगी आहे आणि त्याचा प्रत्येक थेंब जपणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. तर चला, कॅच द रेन या जलशक्ती अभियानाच्या माध्यमातून जलसंवर्धनाची चळवळ आपण अधिक व्यापक करूया. पुणतांबेकर सर, आपण आकाशवाणीच्या विनंतीला मान देऊन आज दूरध्वनीवरून आमच्याशी संवाद साधलात आणि कॅच द रेन या जलशक्ती अभियानाबाबत आमच्या श्रोत्यांना उपयुक्त माहिती दिलीत. त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीनं आणि आमच्या श्रोत्यांच्या वतीनं आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद तुम्हाला पण.
आहे.